नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तर असं खरं तर हा भाऊबीजचा व्लॉग आहे, पण थोडासा लेट येतोय कारण कसं असतं दिवाळीमध्ये आता आपले इकडे तिकडे फिरणं आणि सगळं नातेवाईकांमध्ये इकडे तिकडे जाणं, तर मग त्यामुळे एडिटिंगला थोडासा वेळ लागतो। तसं मी सगळं शूट करून ठेवलेलं आहे, पण ब्लॉग थोडेसे आपले म्हणजे येतीलच आता एक दिवस। मी रोज प्रयत्न करत आहे एडिटिंग करण्याचा आणि इथे पण वेळ घालवणं खूप गरजेचं आहे मम्मीसोबत त्यांच्यासोबत, कारण परत येणं होत नाही। आणि मग हे आपण जर शूटमध्ये आणि एडिटिंगमध्येच जर राहिलं तर मग त्यांच्यासोबत वेळ कधी घालवणार, म्हणून मी थोडंसं रिलॅक्सली इथे सगळे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करत आहे। तर आता इथे सकाळी आमची दोघींची छान अशी पूजा चालली होती। मम्मीचं तुळशीला पाणी वगैरे घालणं चालू होतं, घरातील पूजा पण तिची झालेली होती, तर तिच्यासोबत मी पण म्हटलं तुळशीची पूजा वगैरे करून घेते। आणि बाहेर ना तिने छान अशी महादेवाची नंदी महादेव ठेवलेला आहे आणि रोज मम्मी त्याला जल घालत असते, जल अर्पण करत असते। बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा शरीरचा पण आवाज येईल कारण की ती माझ्या जवळच आहे। तिला मी किती म्हटलं की जा थोडंसं बाहेर, मी एडिटिंग करते, पण ती काही ऐकायला तयार नाही। तर समजून घ्या थोडंसं, आता लेकरू आहे, थोडंफार ते आजूबाजूलाच राहणार मम्मीच्या। तर मी ना आता भाऊबीज बाकी आहे, आमचं ओवाळणी वगैरे सगळंच बाकी आहे, त्यामुळे मग रेडी वगैरे झाले आणि पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं आता मस्त अशी भाऊबीजला छान असं ओवाळून वगैरे घ्यावं मुलांना, म्हणजे माझ्या भावांना। तर असं सिंपल असं डेकोरेशन करून घेतलं, चौरंग वगैरे मान। चला आज आहे आमची भाऊबीज आणि भाऊ आत्ताच आलेला आहे जिमवरून। अजून आवरायचं बाकी आहे। आता सौरू आलाय जस्ट जिमवरून आणि त्याला आल्या खूप भूक लागते, कारण तो बराच 1-1.5 तास असं व्यायाम करत असतो। त्याला नाश्ता वगैरे दिला आणि आता आंघोळ ते झाल्यानंतर मग त्याचं भाऊबीजचं त्याचं होऊन जाईल आणि तोपर्यंत मी भैयाला ओवाळून घेते, कारण भैयाचं सगळं रेडी झालेलं होतं। चला माहेरी मस्त असं स्वागत झालेलं आहे आणि आता चालू आहे आमचं आज भाऊबीज करायची आहे। टल्ला काय करायली? वरण ढोकळा बनवला पण फसला। हो ग, ते नाही घेतलं खरंच। चला आज मस्त अशी भाऊबीज आहे आमची आणि मी मम्मीची साडी घालून रेडी झाले, मस्त रेडी झालं। बरं तिखा लागे। आता सौरूला तर थोडीशी आंघोळ वगैरे करायला वेळ आहे, तोपर्यंत म्हटलं भैयाला वाळून घ्यावं। तर हा आहे माझा मोठा भाऊ आणि मी सगळ्यात मोठी आहे, त्यानंतर भैया आहे आणि त्यानंतर सौरू आहे। तर भैयाला आता ओवाळून घेते आणि त्यानंतर मग त्याचं आवरणं होतं, तोपर्यंत मग त्याचा नंबर राहील। तर खरंच भाऊबीजच्या दिवशी आणि असंच ओवाळून वगैरे बहीण भावामधलं प्रेम आहे हे घट्ट होतं असं म्हणतात, पण असं काही नसतं बरं का। दोघांनी नेहमी सोबत राहणं गरजेचं असतं, बहीण भावाने एकमेकांना सुखदुःखामध्ये साथ देणं गरजेचं असतं आणि फक्त 1 दिवस ओवाळायचं आणि त्याच दिवसाला मान द्यायचा असं काहीच नाही आहे। तसंच आमच्या तिन्ही बहीण भावामधलं प्रेम खरंच खूप म्हणजे चांगलं आहे। माझी अतिशय ते खूप वाट बघतात की ताई कधी येईल, आता कधी येईल, आणि मला घ्यायला येण्यासाठी त्यांना खूप म्हणजे माझी ओढ लागलेली असते। आणि मी घरात सगळ्यात मोठे असल्यामुळे त्यांना लेकरांसाठी वगैरे ते एवढी वाट बघत असतात की ताई आल्यानंतर मग मुलांसोबत असं खेळू तसं खेळू, आणि एकमेकांमध्ये आमचा खूप जास्त जीव आहे। म्हणजे तसं सगळ्याच बहीण भावांचा असतो बरं का, असं म्हणायचं नाही आहे मला, पण म्हणजे तेच प्रेम गरजेचं असतं। फक्त 1 दिवस ओवाळून एकमेकांचं म्हणजे भाऊबीज साजरी करण्यापेक्षा किंवा रक्षाबंधन साजरं करण्यापेक्षा नेहमीच एकमेकांना साथ द्या, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सोबत राहा। हेच सगळ्यात मोठी भाऊबीज आणि रक्षाबंधनचं गिफ्ट बहिणीसाठी राहील आणि भावासाठी देखील। तर आता बाहेर मम्मीने सुंदर असे म्हणजे झाडं वगैरे लावलेले आहेत, तर छोटंसंच आहे त्यांचं बाहेरचा एरिया, पण एवढं छान वाटतं, एवढं प्रसन्न वाटतं ना तिथे, की तिथे तुळस आहे आणि तुळशीच्या आजूबाजूला छोटे छोटे फुलांचे झाडं लावलेले आहेत। तर ते बघूनच एवढं छान वाटतं आणि मला प्रत्येक वेळेस ना याचं शूट घ्यावं असं वाटतंच, कारण मी घेतेच हिरवेगार असे आहे आणि मम्मी त्याची काळजी पण खूप छान घेते। आता मला पण माझ्या घरी थोडंसं गार्डनिंग करायचं आहे आणि बघूया आता मला जमतंय का, कारण मी या अगोदर कधी गार्डनिंग केलीच नाही आहे, पण म्हटलं आपण आता ट्राय करून बघूया, कारण झाडांनी फुलांनी हिरवगार असं असेल ना तर एवढं आपल्याला भारी वाटतं आणि त्यांना पाणी घालण्यामध्ये याच्यामध्ये आपलं मन अतिशय प्रसन्न होऊन जातं। त्यामुळे मी म्हटलं मला पण आता गार्डनिंग
गार्डनिंग करायची खूप जास्त इच्छा झाली आहे मम्मीचं बघून. तर आता मी घरी गेल्यानंतर मी काही फुलं आणि आता मॅडमचं बघू शकताय, दिवा जो चालू होता ना तो जाऊन विझून आली. आता तिला मी बरोबर रागवत होते तर ती असेच नखरे करत असते कंटिन्यू, तिचं हेच चालू असतं. दिवा विझून टाकला आणि आता मग सौरूचं आंघोळ वगैरे झाली होती, म्हटलं त्याला आता ओवाळून घ्यावं. तर त्याचा आता औक्षण वगैरे करून घेते आणि त्याला ओवाळून घेते आणि छान अशी भाऊबीज आम्ही साजरी केली. आता ब्लॉग थोडासा लेट झाला आहे कारण की इकडे तिकडे फिरणं चालू होतं, गावी पण जायचं होतं आणि गावाकडे सगळ्यांना ओवाळायचं होतं. तर जसं जसं मी आता शूट केलेलं आहे ना तसं तसं एक एक व्हिडिओ आता तुमच्यासोबत घेऊन येईलच. तर त्यांचं ओवाळून झाल्यानंतर आमच्या मॅडम पण पाटावर जाऊन बसल्या कारण मॅडमला पण ओवाळायचं होतं. तिचं असंच असतं, कोणाचं औक्षण वगैरे चालू असेल, कोणाचा बड्डे असेल तर पहिले ती जाऊन बसते आणि तिचं ओवाळणी झाल्यानंतरच मग बाकीच्यांना ओवाळायचं असतं. पण आज तसं झालं नाही, आज तिने ओवाळून घेतलं मामांना वगैरे आणि मग ती नंतर जाऊन बसली आणि तिला खूप हौस आहे असं म्हणजे औक्षण केलं ना तर ती खूप खुश होते. म्हटलं चल बस बाई एकदाची, आणि तिचं पण छान असं औक्षण करून घेतलं आणि अशा पद्धतीने छान अशी आमची साधी सिंपल भाऊबीज झाली. आणि नंतर माझ्या भावांनी माझं दर्शन पण घेतलं. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब